मौजा उत्तर वाढवणा येथे रिलायन्स लिमिटेड कंपनी कोणत्याही कार्यालयाची एनओसी ना हरकत परवानगी न घेता सीएनजी प्लांटचं बांधकाम चालू केलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध काम सुरू असताना जिल्हा प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे। जिल्ह्यातील 225 विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात असताना अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई या प्रकल्पावर करण्यात आली नाही। वास्तविकतेत यापूर्वीही स्थानिक ग्रामपंचायतीतील नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवूनही यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही। विद्युत महामंडळानं तर चक्क सदर कंपनी कागदपत्रे पडताळणी न करता विद्युत पुरवठ्याचं डिमांड काढलं। वरून रिलायन्स कंपनीच्या काही व्यक्तींनी मीटर जोडणी संदर्भात डिमांड काढून घेतले आहे। विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात नागरिकांच्या मागणीला कानाडोळा करत सर्व नियमांना डावलून सदर कंपनीला विद्युत पुरवठा देण्यात आला। सदर प्रकरणात कार्यकारी अभियंता विभाग दारव्हा, उपकार्यकारी अभियंता उपविभाग नेर, सहाय्यक अभियंता केंद्र मालखेड यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। सदर प्लॉट हा शाळेजवळ लागून असल्यानं परिसरातील सर्व लोकांना या प्लॉटला विरोध होत आहे। सदर प्लांट जवळ असलेल्या शाळेत 225 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। हा प्लांट जर शाळेजवळ सुरू झाला, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शिक्षणावर परिणाम होणार आहे। उद्या जर सीएनजी गॅसच्या टाकीचा काही कारणास्तव विस्फोट झाला तर याला जबाबदार कोण, हा प्रश्न जिल्हाधिकारी यांना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी विचारत उद्या जर काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार का, असा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केलाय। नेर दारव्हा दिग्रस मतदारसंघातील उत्तर वाढवणे या गावातील एक सीएनजीचा प्लांट अंबानीचा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे। वास्तविकता त्या प्लांटला लागून शाळेची एक इमारत आहे। 225 विद्यार्थी आज तिथे शिक्षण घेत आहे। एखादी दुर्दैवी घटना घडू नये, पण घटना घडली तर या घटनेला जबाबदार कोण, या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। महत्त्वाचा विषय असा आहे की एक बायोगॅसचा प्लांट एका शाळेच्या शेजारी लागताना आमचा प्रश्न आहे, मनसेचा हा सवाल आहे, पालकमंत्री, या जिल्ह्यातले दुसरे मंत्री आणि जिल्हाधिकारी या विषयावर गप्प का? एखादी जर घटना घडली तर या घटनेची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार का, असा मनसेचा सवाल आहे। मनसेच्या वतीने या ठिकाणी मी एक मागणी करू इच्छितो की हा तात्काळ अंबानी कंपनीचा हा बायोगॅस प्लांट तात्काळ रद्द करावा आणि भविष्यात होणाऱ्या या घटनेच्या अनुषंगाने काळजीस्तव तात्काळ हा प्लांट रद्द करून जिल्ह्यात इतरत्र कुठेही हलवावा, तात्काळ हा शाळेच्या बाजूला हा प्लांट हटवावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।